नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत। राज्यभरातील सर्वेक्षणाच्या कामाला गती आलेली पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 73% सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। या सर्वेक्षणात खेड तालुक्यासह आळंदी, चाकण आणि राजगुरू शहरात सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा सविस्तर आढावा आपण आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी आजच्या हेडलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीचा केला निषेध, तहसीलदारांना निवेदन, रॅलीच्या माध्यमातून घंटानाद आंदोलन। लेकाला झालेला मारहाणीचा दाब विचारला म्हणून मामाला भोसकले, जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, भाता अटकेत, चाकणच्या नाणेकरवाडीतील घटना। चाकण, आळंदी, राजगुरू शहरात सर्वेक्षण युद्ध पातळीवर, आळंदीत 82 तर राजगुरू शहरात 70% सर्वेक्षण पूर्ण। सर्वेक्षणासाठी नगर परिषदेची संपर्क साधण्याचे आवाहन। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे आंदोलनाची। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडीच्या चौकशीचा निषेध म्हणून बुधवारी खेड तालुक्यात आंदोलन करण्यात आलं। तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने घंटानाद आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। खेड तालुका पक्ष कार्यालय ते खेड तहसील कार्यालय अशी रॅली काढत हे आंदोलन केलं। या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खेड तालुका अध्यक्ष हिरामन सातकर, सुधीर मुंगसे, प्रदेश उपाध्यक्षा राजमाला बुटे पाटील, युवक अध्यक्ष विशाल झरेकर, महिला अध्यक्षा श्रद्धा सांडबोर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आणि पुणे जिल्हा आरोग्य रुग्णालय यांच्या सहकार्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वापगाव येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून विविध आजार आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या शिबिरामध्ये वापगाव गावच्या परिसरातील 1238 रुग्णांनी उपचार घेतले। या शिबिराला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खेड तालुका अध्यक्ष हिरामन सातकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते। आता बातमी आहे गुन्हेगारी जगतातून। मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्या मामावरच भाच्याने चाकू हल्ला केला। या हल्ल्यात जखमी मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। नाणेकरवाडीतील गवते वस्ती परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी चाकण पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। रमेश सुरेश भोसले वय 55 असे खून झालेल्या मामाचे नाव आहे, तर कृष्णा गणेश भोसले वय 22 लांडेवाडी भोसरी याला पोलिसांनी अटक केली आहे। मयत रमेश भोसले हे त्यांच्या मुलगा आकाश याला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी कृष्णा याच्याकडे गेले होते। त्यावेळी मामा रमेश याच्यावर भाच्याने चाकू हल्ला केला। या हल्ल्यात रमेश भोसले हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पुढील बातमी आहे एका पुरस्काराची। आदर्श शिक्षिका डॉक्टर रोहिणी माशेरे यांना सावित्रीच्या लेखी या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले। पुण्यातील महात्मा फुले वाडा समताभूमी येथे झालेल्या इंडियन स्टुडंट काउन्सिल आणि पुरातत्व विभाग पुणे यांच्या वतीने हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आलं। डॉक्टर रोहिणी माशेरे या निघुजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत। गारगोटवाडी येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून एकनाथ गारगोटे आणि कुशाभाऊ गारगोटे यांना नवीन रेशन कार्ड ग्रामस्थांकडून घरपोच देण्यात आलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कंद यांच्या पुढाकारातून नवीन रेशन कार्ड घरपोच देण्याची सेवा देण्यात आली। यावेळी गारगोटवाडीच्या उपसरपंच सविता शिंदे, एकनाथ गारगोटे, कुशाभाऊ गारगोटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात आले। मराठा समाजाची मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने 23 जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली। सध्या या सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान 1 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यात 73% सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। खेड तालुक्यातील 91.12% म्हणजेच 1,12,459 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 8.8% सर्वेक्षण अजूनही प्रलंबित आहे। खेड तालुक्यातील मंडलनिहार सर्वेक्षण झाल्यानंतर पुढील आठवड्यात गावागावांमध्ये कॅम्प लावून कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात येतील असे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी स्पष्ट केले। खेड तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी एकूण 1,12,000 कुटुंबांचं सर्वेक्षण करायचं टार्गेट होतं। त्यापैकी 91% सर्वेक्षण खेड तालुक्यामध्ये पूर्ण झालेलं आहे। या पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे आजच्या दिवसात आणि उद्या 2 तारखेपर्यंत सर्व सर्वेक्षण हे पूर्ण होईल।
एकदा सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या पुढील आठवड्यापासून तालुक्यामध्ये गावनिहाय किंवा मंडळनिहाय कॅम्प कुणबीचे सर्टिफिकेट दाखले वाटण्यासाठी कॅम्प घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये ज्या ज्या गावांच्या वंशावळी या जुळलेल्या आहेत आणि पुरावे आहेत त्या नागरिकांनी त्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन आपले कागदपत्र जमा केल्यास त्यांना मोफत आणि सर्व घरपोच कुणबी दाखले देण्यात येतील असं नियोजन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरात नगर परिषदेचे कर्मचारी आणि शिक्षकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. राजगुरुनगर नगर परिषदेने 70% कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले असल्याचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी स्पष्ट केले, तर आळंदीत 82% सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नमूद केले आहे. तर चाकण नगर परिषदेच्या हद्दीत 70% सर्वेक्षण झाल्याचे नगर परिषदेचे सीओ संदीप चिद्रावार यांनी स्पष्ट केले. राजगुरुनगर शहरातील कर्मचारी आणि शिक्षकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. राजगुरुनगर नगर परिषदेचे 70% कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले असल्याचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वेक्षण राहिलेल्या कुटुंबांना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन लाळगे यांनी यावेळी केले. आळंदी शहरात सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत सर्वेक्षण केले जाते. नगर परिषदेचे 30 कर्मचारी आणि शिक्षकांच्या मदतीने शहरात मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम केले जात आहे. सर्वेक्षणाचा 82% टप्पा ओलांडल्याचं मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी स्पष्ट केले. चाकण शहरातही सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी सांगितले. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.